कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जावई बापू, तात्या, नाही पाहुणे अनाथ आहे ते सांगायचं राहून गेलं. सुस्वभावी आहे. हा, बाकी आता तुमचं बघा तुम्हीच. डॅडी काहीच तक्रार नाही माझी. होय ना. हा फक्त तेजूचं एकदम म्हणणं बघावं लागेल. एक नंबर बोल, एक नंबर बोललात तुम्ही. अहो, शेवटी संसार तिला करायचा आहे. माझं काय म्हणणं आहे, आपण दोघांना थोडा वेळ देऊया. दोघं एकमेकांशी बोलती, एकमेकांना जाणून घेते. हा, बरोबर बोलतोय का आम्ही तुळजा? नाही, तुझ्या बाबतीत आम्ही जी चूक केली ती परत व्हायला नको. सूर्या, मला पटतंय डॅडींचं. हा, हा तेजू पाहुणे, आमच्या घराचे वर टेरेस आहे, तिथं जावा, पाय मोकळे करायचा. हा, हे मुलींनो जा. या. सगळं चांगलं वा, सगळं चांगलं. दाजी आलो जरा पाय मोकळे. या या या. ए खरं सांगू, त्या दिवशी तशी भेट झाल्यानंतर आज अशी भेट होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. खरंच जग किती छोटं आहे नाही? हो ना, मला तर धक्काच बसला तुम्हाला इथे बघून. चांगला की वाईट? फोटो छान काढलेत माझे. अहो नाही नाही, त्यात माझं काय कौतुक. तुम्ही इतक्या छान दिसता तर फोटो नक्कीच चांगलेच येणार. छान बोलता तुम्ही. काय ना, फक्त छान माणसांशीच छान बोलता येतं मला. छत्री याने गुळ, खडीसाखर, जिलेबी सगळे एकदम आजच खाल्ले का काय? एक विचारू? हो हो, प्लीज विचारा ना. ते तुम्ही इतक्या घाईत अमेरिकेला शिफ्ट व्हायचा विचार का करताय? पॅरोल संपणार आहे माझा. पॅरोल? खाल्ली माती आहे. पेरोल पेरोल संपणार आहे माझा. मी सध्या कंपनीच्या पेरोलवर आहे. तुम्हाला ते डोनाल्ड ट्रम्प माहिती आहे? हा, त्यांच्याच एका कंपनीचं मला प्रोजेक्ट मिळालंय. त्याच संदर्भात मला अमेरिकेला जायचंय. ओके. या एकमेकडे बनेन घ्यायला पैसे नाही आणि बात आता डोनाल्ड ट्रम्पच्या करतोय. काही म्हणा शत्रू भैया, तो काम एक नंबर करतोय बरं का. नाही केलं तर सोडल मी त्याला, करावंच लागणार. चल. तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत अमेरिकेला यायला? अहो अहो थांबा ना. अहो तुम्ही उत्तर नाही दिलं मला अजून. तेजू झालं बोल ना. पोरगा आवडलं का? अहो जावई बापू, अशा गोष्टी काय मुली आपल्या स्वतःच्या तोंडाने सांगतात का? त्यांच्या चेहऱ्यावर आपण ओळखायचं असतं. तिचा चेहरा सांगतोय तिचं काय उत्तर आहे ते. डॅडी, आता मुलगा पसंत आहे म्हणण्यात लग्न ठरण्यातच जमाय हो. आता माझ्यावर लय जबाबदारी. तशी पण आपल्याला लग्नातली लय आयडिया आहे ना. म्हणजे आता बघा, हॉलवाला आपल्या ओळखीच आहे, त्याला पण ऍडव्हान्स देऊन टाकतो. बँडवाला तर एक नंबर आहे आपल्याकडे, एक नंबर. त्याला पण बुकिंग करतो आणि जेवणवाल्याला ऍडव्हान्स देऊन टाकतो. पप्पा, अहो अजून लगीन ठरलं नाही. वाईस थांबा की.
असं आहे का बरं. मुला मुलीपेक्षा मामालाच लग्नाची घाई झाली म्हणायची. चांगलंय चांगलंय चांगलंय. बरं समीरराव, कशी वाटली आमची मुलगी? हं? नाही सांगता येणार. हा? अहो नाही नाही, म्हणजे तसं नाही, शब्दात नाही सांगता येणार असं म्हणायचं होतं. असं म्हणा की घाबरलो की आम्ही. पण खरं सांगू का, मला असं वाटतं हीच ती मुलगी आहे जी माझं आयुष्य समृद्ध करेल. बस 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 बस, तुम्हा दोघांची चेहरे बघूनच कळत होतं का तुम्ही दोघं एकमेकांना पसंत आहात. हा, पण आता मानपानच बोललो पाहिजे. हा, वय ती समज हितच ठरवून टाकू. हा, माग हटूच नका कशाला. जावई बापू, स्थळ चांगले, पाहुणे म्हणतील त्या करा. मी तर म्हणतो त्यांच्या आईपतीप्रमाणे हुंडा बी द्या. अहो नाही नाही, काय बोलताय तुम्ही? अहो हुंडा वगैरे काही नको. अहो मला काय नरकात ढकलणार का हुंडा देऊन? आणि खरं सांगू का, मी इथे माणसं जोडायला आलोय, पैसा कमवायला नाही आलोय. पैसा काय हो, हाताचा मळ असतो, पण पैशापेक्षा माणसं जास्त महत्वाची असतात. खरंच मला हुंडा वगैरे काही नको. काय जावई बापू, कसं आहे आम्ही आणलेलं स्थळ? हा? हा, नानं कसं सगळ्या बाजूने एकदम खणखणीत. ऐका, हुंड्याचा प्रश्न मिटलाय. लग्न एकदम धूमधडाक्यात होऊ द्या. पाहुण्यांना शोभेल असा हॉल ठरवा. त्यांच्या मित्रांसाठी चांगलं हॉटेल बघा. आणि जेवण तर असं झालं पाहिजे ना लग्नाचं का बास. तुम्हाला काय मदत लागली, मी आहोत ना तुमच्या पाठीशी. हा, हा. छत्री, मी काय म्हणतो, लग्न धुमधडाक्यात करायचं असेल तर साधारण किती खर्च येईल? डॅडी, आता बघा एखादा हॉटेल बघावं लागेल, चांगला हॉल बघावं लागेल आणि जेवण खाऊन क्वालिटीचं द्यावं लागेल ना. आता याला काही लई खर्च येणार नाही. माझ्या अंदाजानुसार 15 लाखात भागेल. एवढा? जास्त होते का? जास्त होते का? नाही, आम्ही आपली लाज राखली जावी म्हणून म्हणत होतो बा. जावई बापू, तुम्हाला परवडत नसेल तर नाही नाही डॅडी, मंजूर आहे मला. लग्न धूमधडाक्यातच होणार. काय ना, आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे. मी कशाचीच कमी पडू देणार नाही. याला म्हणतात भावाचं प्रेम. ए पोरीनो, असा भाव मिळायला नशीब लागतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.